नमस्कार, साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नफा तोटा यामध्ये शेकडा नफा आणि शेकडा तोटा आपण पाहिला. तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला होता, त्याच्यामधलं उत्तर किती द्यायला 480 बरोबर. आणि याच्यात पुन्हा अजून कोणाला काही समस्या असेल तर विचारू शकतात. पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला. 500 रुपयांची वस्तू 20% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? बघा, 500 रुपयांची वस्तू आहे, 20% तुम्हाला तोटा सहन करून विकायचं आहे आणि त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे, विक्री किंमत बरोबर. कितीची वस्तू आहे? 500 रुपये. ही काय तिची विक्री किंमत. 20% तुम्हाला सहन करायचा आहे तोटा आणि काढायचं काय आपल्याला त्याच्यात? तिची मूळ किंमत. काय काढायचं आहे? मूळ किंमत किती आहे ते विचारलेलं आहे बरोबर. 500 रुपयांची वस्तू आहे, सॉरी मी विक्री किंमत दिली. विक्री किंमत काढायची आपल्याला. विक्री किंमत किती? ही विक्री किंमत साठी चिन्ह आहे. आपल्याला दिले विक्री किंमत बरोबर खरेदी. काय सूत्र होतं कालचं बघा. काय काढायचं तुम्हाला? विक्री किंमत शेकडा तोटा घ्यायचा, मग प्रत्यक्ष छेदामध्ये खरेदी किंमत सगळे आपल्याला दिलेलं आहे. मग आपण इथे लिहू विक्री किंमत बरोबर किती रुपयांची वस्तू आहे तुमची? 500. मग 500 शेकडा 100 किती तोटा सहन करायचा आहे? 20% तोटा तुम्हाला सहन करायचा, वजा 20 बरोबर ना, वजा 20. छेदामध्ये किती? 100. ओके. आता वरची वजाबाकी करून घ्या. 500 गुणाकारामध्ये जशाला तसे. इथं 100 मधून 20 गेले, तुमच्याकडे राहिले 80. छेदातले 100 जशाला तसे. आता काय येईल किंमत ते पाहायचे बरोबर. आता याच्या टायमाला काय करायचं? कट. हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य. 80 आणि 5चा तुम्हाला गुणाकार करायचा. 85 40. त्या वस्तूची विक्री किंमत किती आली तुमच्याकडं? 400 रुपये. तोटा किती सहन केला तुम्ही? बरोबर. हा तोटा सहन केलाय म्हणून आपण 20 वजा केले, जेणेकरून तुमचा जो तोटा होणार होता ते कमी झाला. आता बघा पुढं प्रश्न दिलाय. जर 10 वस्तू, हे आलं लक्षात? राहिले नाही. जर 10 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? प्रश्नामध्ये काहीच दिलं नाही, प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. जर 10 वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा विचारलेला आहे तुम्हाला. फरक तुम्हाला ह्याच्यामध्ये घ्यायचा. आता बघा पुढे एकदा सूत्र आपलं बदललं. आता इथं काय घ्यायचं तुम्हाला? शेकडा नफा बरोबर. नफ्याचं सूत्र काय तुम्हाला? आता इथं 2 वस्तूमधील फरक आहे, मग इथं लिहू आपण फरक. छेदामध्ये काय येणार आहे तुमच्याकडं? विक्री वस्तू. विक्रीच्या वस्तू जेवढ्या तुमच्याकडे आहेत तेवढ्या, आणि गुणाकारामध्ये किती? 100. मग फरक किती आहे? 10 वस्तूंची विक्री किंमत आणि 15 फरक काय? मग पहिल्या 15 वस्तूच्या किमती एवढी आहे म्हणून छेदामध्ये 10. वस्तू किती आल्या तुमच्याकडं? 10 वस्तू सुरुवातीला विचारल्या होत्या म्हणून छेदामध्ये 10. गुणाकारामध्ये इकडे आले तुमच्याकडे 100. सरळ सरळ गुणाकार जर तुम्ही केला तर इथं 15 वरची वजाबाकी करा अगोदर. इथं 15 मधून 10 गेले, राहिले तुमच्याकडे 5. छेदामध्ये 10, गुणाकारामध्ये 100 बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला? टक्का काढायचा आहे. इकडून 0 0 कट केल्यात, राहिले 10 आणि त्याला गुणाकार होऊ शकतो. 5 10 50 बरोबर. मग आता इथं
हे शून्य कट करा, हे शून्य कट, छेदामध्ये काहीच नाही. म्हणजे 5 आणि 10चा जर गुणाकार केला तुम्ही तर तो येईल 50%. शेकडा तुम्हाला काय नफा, शेकडा नफा किती असेल? 50% तुमचा शेकडा नफा येणार आहे. हा 50% नफा आहे तुमचा. काय आहे? नफा. अलग लक्षात. अशा प्रकारचे कितीही प्रश्न तुम्हाला विचारले तरी तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. आता पुढे बघूया आपण. झालं काय? चला लिहून घ्या. समस्या नाही ना काही? असेल तर कळवा.